नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे शहरासाठीचा वचननामा मुंबईमध्ये जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या संपूर्ण वचननाम्यावर जबरदस्त टीका केली आहे। त्यांनी टीकेची अक्षरशः झोड उठवली आहे। ज्या कामांशी शिवसेनेचा 5 पैशाचा संबंध नाही अशी कामं शिवसेना आपली कामं म्हणून आता खपवत असल्याचा आरोप देखील श्री आव्हाड यांनी केला आहे। चौपाटीची संकल्पना वास्तविक आपले आणि जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांची ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी या संपूर्ण प्रकल्पाला मूर्त स्वरूप दिलं आहे आणि महाराष्ट्रातलं कदाचित हे सगळ्यात मोठं पर्यटन स्थळ होऊ शकेल। या सगळ्याशी शिवसेनेचा संबंध काय असा आरोप देखील यावेळी श्री आव्हाड यांनी केला आहे। घोडबंदर रोड परिसरामध्ये 30 एकर परिसरामध्ये सेंट्रल पार्क उभारण्यात येत आहे। वास्तविक हे काम देखील शिवसेनेचं नाही, हे आयुक्तांनी कन्स्ट्रक्शन TDRच्या माध्यमातून हे काम ठाणे शहरासाठी उपलब्ध करून दिलं आहे असं देखील यावेळी श्री आव्हाड यांनी म्हटलं आहे। गेल्या 25 वर्षांच्या कालावधीमध्ये ठाणे महानगरपालिका ठाणेकर नागरिकांना साधं डम्पिंग ग्राउंड देखील देऊ शकलेलं नसल्याचा आरोप देखील श्री आव्हाड यांनी केला आहे। ठाणे महानगरपालिकेला क्रिकेट अकॅडमी मिळत होते, मात्र ही क्रिकेट अकॅडमी देखील शिवसेनेच्याच नाकर्तेपणामुळे नाकारली गेली असं यावेळी श्री आव्हाड यांनी म्हटलं आहे। त्याचप्रमाणे शाही धरणाची संकल्पना 2006 साली आपण मांडली होती। त्यानंतर या संदर्भात शिवसेनेने कुठल्याही प्रकारे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दाखवला नाही असं देखील श्री आव्हाड यांनी म्हटलं आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी या वचननाम्यावर जहरी टीका केल्यानंतर पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी ही राष्ट्रवादीची पोटदुखी असल्याचा आरोप केला आहे। आमची बुद्धी खोटी असती तर मुंब्रा स्टेडियमचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झालं नसतं असा टोला देखील श्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे। तुम्ही मंत्री होतात, सरकार तुमचं होतं, मग शाही धरण का केलं नाही, डम्पिंग ग्राउंडला स्थगिती का दिली, अशा प्रकारचे प्रश्न देखील श्री एकनाथ शिंदे यांनी आव्हाड यांना विचारले आहे। आम्ही खोटं बोललो म्हणून गेल्या 25 वर्षांपासून ठाणेकरांनी शिवसेनेला सत्ता दिली का? कामं केली आहेत, त्यामुळे ठाणेकर नागरिक शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतात असं या निमित्ताने श्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। पुन्हा एकदा शिवसेना सत्तेवर येणार आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला पोटशूळ निर्माण झाला असल्याचा आरोप देखील श्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे वेगवेगळ्या कंपन्यांची सिम कार्ड विक्री करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखा भिवंडी युनिट क्रमांक 2 यांनी अटक केली आहे। या प्रकरणी सिराज अहमद, ज्ञानप्रकाश गुप्ता, अल्तम मंजूर अन्सारी यांना अटक करण्यात आली आहे। यापैकी सिराज अहमद याच्याकडे तब्बल 470 सिम कार्ड आढळून आले आहेत। त्याचप्रमाणे या दोघांच्याही घरी पोलिसांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मुद्देमाल आढळून आला आहे। वेगवेगळ्या इसमांचे रंगीत फोटो 49,000 आढळून आले असून बनावट आधार कार्डच्या तब्बल 9,400 झेरॉक्स त्यांना आढळून आल्या आहेत। बनावट निवडणूक ओळखपत्राच्या छायांकित प्रती 372 आढळून आल्या असून वेगवेगळ्या कंपन्यांचं सिम कार्ड घेण्यासाठी लागणारे कोरे कॅप फॉर्म 1990 एवढ्या मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत। हे संपूर्ण मोठ्या प्रमाणात असलेलं रॅकेट असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे। या आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे वेगवेगळ्या कंपन्यांचे सुमारे 11,345 सिम कार्ड ॲक्टिवेट केले असल्याची माहिती देखील या निमित्ताने पोलिसांनी दिली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात अटक आरोपी यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्यानंतर अधिक चौकशी केली असता भिवंडी शहर हे कामगारांचं शहर म्हणून ओळखलं जातं। भिवंडी शहरात भारतातील वेगवेगळ्या प्रांतातून कामगार लोक उपजीविकेसाठी येतात। त्या कामगारांकडे कोणत्याही प्रकारचे वास्तव्याचे पुरावे नसतात। सिम कार्ड जास्त किंमत घेऊन कोणतेही वास्तव्याचे कागदपत्र न घेता हे कामगारांना विक्री केले जातात। तसंच STD बूथ चालवणाऱ्या व्यक्तींना देखील सदरचे सिम कार्ड विक्री करण्यात येतात अशी माहिती या निमित्ताने पोलिसांनी दिली आहे। अशाच प्रकारचे सिम कार्ड वेगवेगळे गुन्हेगार जास्त किंमत मोजून विकत घेतात आणि त्याचा वापर करून अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे करतात अशी माहिती देखील यावेळेस पोलिसांनी दिली। नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट
जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी. जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये Magic Transact app. Transact zap, Transact app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transact app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transact just like a finger snap. Transact app, Transact app. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका. 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एकीकडे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोपांची राळ उडायला सुरुवात झालेली असताना दुसरीकडे युती आणि आघाडीचं नेमकं काय होणार याबाबत देखील आता मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते श्री नारायण राणे यांनी 2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी झाली असं वक्तव्य करून ही आघाडी जाहीर केली होती. मात्र त्यापाठोपाठ आता ठाणे शहरातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी अद्यापही 8 जागांवर तिढा कायम असल्याचं म्हटलं आहे. या 8 जागांमुळे आघाडीमध्ये बिघाडी होऊ शकेल अशा प्रकारची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. मुंब्रा, वागळे स्टेट, बाळकुम आणि अन्य परिसरातील या 8 जागा आहेत. या 8ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा ठोकलेला आहे. मात्र या 8 जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात टाकण्यास काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नेत्यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. या जागा उगाचच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात कशा काय टाकायच्या असा सवाल या निमित्ताने ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्री मनोज शिंदे यांनी केला आहे. दरम्यान नारायण राणे यांनी स्वतः आघाडी झाल्याचं घोषित केलं होतं. आता स्थानिक नेत्यांचा नारायण राणे यांच्यावर विश्वास नाही का अशा प्रकारचा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या निमित्ताने केला आहे. एकीकडे आघाडीमध्ये अशा प्रकारे बिघाडी होण्याचे संकेत असताना दुसरीकडे युतीमध्ये देखील सगळं काही अलबेल नाही. अद्यापही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युतीची बोलणी पुढे सरकू शकलेली नाही. ज्यावेळेस युतीची बोलणी सुरू झाली त्यावेळेस 45 जागा भारतीय जनता पार्टीला देण्यास शिवसेना अनुकूल होते. मात्र मुंबईमध्ये ज्या प्रकारच्या चर्चा सुरू आहेत त्या चर्चांनंतर आता ठाणे शहरामध्ये देखील भारतीय जनता पार्टीला शह देण्याचं शिवसेनेने ठरवलं आहे असं स्पष्ट होत आहे. कारण 45 जागा सुरुवातीला भारतीय जनता पार्टीला जी शिवसेना देण्यास तयार होती त्यांच्याकडून आता 35 जागांचा प्रस्ताव येत असल्याचं खास सूत्रांकडून समजतं आहे. त्यामुळेच भारतीय जनता पार्टीची एक प्रकारे कोंडी करण्याचा प्रयत्न ठाणे शहरामध्ये शिवसेनेच्या वतीने होत असल्याचं देखील बोललं जात आहे. तर दुसरीकडे चाणक्य या संस्थेच्या वतीने नुकताच एक सर्वे करण्यात आला. या सर्वेमध्ये शिवसेना जर स्वबळावर लढली तर ठाणे शहरामध्ये शिवसेनेला साधारणपणे 70 ते 75 जागांवर विजय मिळू शकेल. भारतीय जनता पार्टी साधारणपणे 20 ते 25 जागांवर निवडून येऊ शकेल. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस 22 ते 25 जागांवर निवडून येऊ शकेल आणि काँग्रेस पक्षाला साधारणपणे 10 ते 15 ठिकाणी यश मिळेल. अशा प्रकारचा हा सर्वे उपलब्ध झाला आहे.
एकंदरीतच या सर्वेनंतर शिवसैनिकांमध्ये आणि शिवसेनेमध्ये स्वबळाचा नारा देण्याचं पुन्हा एकदा समोर येऊ लागलेलं आहे. कदाचित त्यातूनच भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी होत असल्याचं बोललं जात आहे. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आनंद विश्व गुरुकुल या संस्थेचा वार्षिक समारंभ नुकताच संपन्न झाला. या वार्षिक समारंभामध्ये विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर आपला परफॉर्मन्स सादर केला. यावेळेस प्राध्यापक प्रदीप ढवळ, संस्थेच्या प्राचार्या हर्षला लिखिते, त्याचप्रमाणे सीमा हर्डीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सादर करीत आहोत आनंद विश्व गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले एकाहून एक सुरेख परफॉर्मन्सेस. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. मुड़ मुड़ के
तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, कॉटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.